राजकीय वर्तुळामध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। पहिली राजकीय वर्तुळातली चर्चेतली बातमी आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। अंजली दमानिया यांनी बीड प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन असं धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यामध्येच धनंजय मुंडे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय दिल्लीमध्ये होणार का अशी सुद्धा एक चर्चा रंगलेली आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण झालेले आहे त्या संदर्भातील। अद्याप आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे, त्याचा शोध घेतला जातोय। पोलिसांची पथकं, सीआयडीची पथकं राज्यात आणि राज्याबाहेर त्याची शोध घेत आहेत, मात्र अद्यापही त्याचा थांग पत्ता पोलिसांना लागलेला नाही। तिसरी राजकीय वर्तुळामधली बातमी आहे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जनता दरबार होणार आहे त्या संदर्भातील। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये भाजपचा जनता दरबार होणार आहे। वनमंत्री गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत त्या संदर्भातली ही बातमी आहे।